श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्राजक्ता तुमच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मनापासून नमस्कार करत आहे. आज आपला सुवर्णशक्ती ध्यान पर्व 3 नारायणी कवच कृपा प्राप्त दिवस दुसरा आहे. आजच्या दिवसाची सुरुवात छानपैकी एक सुंदर अशी छोटीशी गोष्ट सांगून करते. तुम्हाला माहिती आहे, कदाचित माहितीही असेल ही गोष्ट, की एक गवळण जी महाराजांची भक्ती करायची मनापासून, तिला माहीत होतं की महाराजांना गोडं दही आवडतं. तिनं एक गाडगं भरून गोडं दही घट्ट असं लावलं होतं आणि महाराजांना तिला ते अर्पण करायचं होतं. आता जेव्हा नैवेद्य आपण ठेवतो ना, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं, हा नैवेद्य आपण दाखवायचा नसतो. देवाला तो नैवेद्य अर्पण करायचा असतो. दाखवणं म्हणजे नुसतं दाखवणं होतं. अर्पण करणं हा शब्द जेव्हा तुमच्या तोंडून येतो तेव्हा तो भगवंताला खऱ्या अर्थाने पोहोचतो. त्याचप्रमाणे तिला ते गाडगं भरून घट्ट असं गोड दही महाराजांना अर्पण करायचं होतं. पण ती जोपर्यंत अक्कलकोटला पोहोचेल तोपर्यंतच वाटेमध्ये दुपारचे 12 वाजले होते आणि अक्कलकोट अजून भरपूर कोस मैल दूर होतं. आता आपण महाराजांना दही कसं देणार, ह्या चिंतेने ती निराश झाली, अगदी हताश झाली आणि एका झाडाखाली मटकन बसून राहिली. आता तिला पुढे काही सुचेना. तिचं दुःख मनातल्या मनात ती गिळत होती आणि तिला सारखं वाटत होतं की आपण एवढं मनापासून महाराजांसाठी दही आणलं, पण ते काही आता महाराजांपर्यंत पोहोचत नाही. इकडे मात्र महाराज त्यावेळेला राजवाड्यामध्ये पंगतीला बसले होते. जेवणाचा थाट राजेशाही होता. खुद्द महाराजांसाठी चांदीचे पाट, ताट, वाट्या, तांब्या, भांडे सगळं काही चांदी सोन्याचं होतं. उदबत्त्यांचा घमघमाट होता. सगळी पंगत बसली होती. इथे मात्र महाराजांच्या कानावरती कोणाचं मुसमुसून रडणं येऊ लागलं. महाराज अगदी स्तब्ध झाले. त्यांच्या मुखात काही त्या पंगतीत वाढलेल्या ताटामधला एकही घास जाईना. महाराज अगदी स्तब्धच झाले आणि त्या क्षणालाच महाराजांचा देहरूप तिथे होतं, परंतु महाराज पोहोचले ते अगदी सरळ त्या गवळणीकडे आणि साक्षात महाराज आपल्या समोर उभे आहेत हे पाहून तिचं रडू खरंच अनावर झालं. महाराजांनी तिच्या हातातला तो गाडगा घेतला. ते घट्ट असं लावलेलं मायेचं दही महाराजांनी ग्रहण केलं. दही खाऊन झाल्यानंतर तृप्त झालेले महाराज म्हणाले की तुझं दही आमच्यापर्यंत पोहोचलं. आणि इथे मात्र पंगतीमध्ये राजवाड्यात सगळेजण विचार करू लागले की महाराज जेवण का ग्रहण करत नाही आहेत, एकही घास मुखातच जात नाही, स्तब्ध का आहेत. पण ज्या वेळेला दही ग्रहण करून महाराज पुन्हा तिथे स्थित झाले आणि तिथे अन्न ग्रहण केलं, त्यानंतर बाकीच्यांना ही उकल झाली नसेलच, परंतु महाराजांची ही जी आपल्यावरची नजर आहे ना, की जिथे आपण मनापासून आपले भाव त्यांच्या चरणी अर्पण करतो तेव्हा ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. कधीही मनात असा विचार करून घेऊ नका की हे महाराजांना समजतंय का, तर नाही. ते पूर्णपणे तुमच्यावरती लक्ष ठेवून असतातच. जिथे भाव असतो ना, तिथे देव भक्ताकडे जातच असतो. जेव्हा दुःखी लोकांची दुःख दूर होतात, पीडितांच्या पीडा दूर होतात, मार्ग मोकळे होतात आणि हे विशेष तत्वाने जेव्हा व्यक्ती सरेंडर असतो, त्याची भावना शुद्ध असते, त्याला काही गोष्टी मनापासून द्यायच्या असतात, तेव्हा मात्र तिथे महाराज असतात. आणि ह्या गोष्टी पूर्वीच्या काळी किंवा आताही तुम्ही म्हणाल की आता हे आमच्या
मनातल्या गोष्टी पूर्ण झाल्या आणि म्हणून तुम्ही अक्कलकोटला म्हणा किंवा कुठेही इतरत्र स्वामींच्या मठात जाऊन त्यांचे दर्शन घेता, तुम्ही नतमस्तक होता. हा एक ग्रॅटिट्यूड आहे. आणि कधी जायला जमलं नाही, परंतु मनातला तुमचा भाव हा सदैव महत्त्वाचा आहे. कारण तो भावच आहे ना, जो शुद्ध हेतूने भरलेला आहे. तिथे काहीतरी द्यायचं आहे आणि मनापासून देताना कुठचीही कंजूसगिरी करायची नाही. त्यामुळे जे शुद्ध, जे सात्विक आणि जे ज्याला द्यायचं ते भावपूर्ण मनातून आपल्याला देता आलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी मी नेहमी म्हणते की पैशातून होत नाहीत. मनातून तुमचं जे प्रेम आहे, तुमच्या ओतप्रोत झालेल्या भावना आहेत, त्या महाराजांपर्यंत पोहोचायला तुम्हीच कारक असतात. त्यामुळे शुद्ध हेतू ठेवा ना. खरंच पहा, तुमचं आयुष्य किती वेगळ्या कलेने पुढे पुढे सरकेल. देण्याचा भाव नेहमी आपल्यामध्ये असायलाच हवा. आता हा जो देण्याचा भाव आहे तो शुद्ध स्वरूपात कसा निर्माण होतो? कारण खूप वेळेला आपल्याला काहीतरी हवं आहे आणि म्हणून जर का तुम्ही प्रार्थना करत असाल, विनवण्या करत असाल, तर तुम्हाला काय वाटतं की महाराजांना समजत नाही का? ते त्यांना समजतच असतं. ते तुम्हाला समजत नाही आहे की महाराजांना ते समजतं आहे आणि म्हणून तुम्ही वारंवार काहीतरी मागत असता. त्यापेक्षा मागावं, पण तुम्हाला त्यांची सेवारूपी जी साधना आहे ती करता येते का, की फक्त मागताच येतं आहे? ह्या गोष्टीची सांगड ही प्रत्येकाला घालता आली पाहिजे. तुम्ही इथे रेकीच्या साधनेमध्ये आहात, स्वामींचे आशीर्वाद भरभरून घेत आहात. हे जे काही सगळं वलय आता आहे तुमच्यासमोर तयार आहे, हे फक्त त्यांचे आशीर्वाद आहेत, ब्लेसिंग्ज आहेत. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे ही शुद्धत्वाची भावना कधी तयार होईल एकमेकांबद्दल, जर तुम्ही जसं आंघोळ करताना तुम्ही साबू लावता अंगाला, कोणी उटणं लावत असेल तर तुम्ही अंगावरची जी डेड स्किन आहे ती तेव्हा निघून जाते आणि तुम्हाला एक ऑक्सिजनचा पुरवठा शरीराच्या छिद्रांमधून आपल्या आतमध्ये जास्त प्रवाहित होतो आणि आपल्याला एक ऑरा क्लिन्झिंगची फिलिंग जी आहे ती आंघोळीनंतर मिळते. परंतु नुसतं वरून शुद्ध होणं म्हणजे स्नान नव्हे. अंतरात्मा शुद्ध होण्यासाठी नामस्वरूपी आंघोळ आणि ह्या साधनेची जोड घालता आली पाहिजे. तेव्हाच तुम्ही कुठेतरी इकडे शुद्ध हेतू घेऊन, शुद्ध भाव घेऊन महाराजांच्या समोर उभे राहता. आणि म्हणूनच खूपदा आपल्याला नकळत रडायला येतं बघा. आपण आजही कितीही शुद्ध असलो तरी जे महाराजांचं तेज आहे ना, ते त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या मुखकमलातून, त्यांच्या हस्तस्पर्शातून प्रवाहित असतं. तुम्ही पहा की कधीही महाराजांच्या डोळ्यांकडे जास्तीत जास्त वेळ आपण पाहू शकत नाही, कारण ते तेज आहे, ते जे वलय आहे ते आपल्याला आपल्या ऑराच्या भोवती इथून सामावून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच हे 7 दिवस एकत्र जे आपण बसतो त्यामधून ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आपला ऑरा सक्षम होणार आहे. आपल्याला जो मल रूपी विकार आपल्या शरीरामध्ये आहे, ती मलिनता काढून टाकण्यासाठी ही साधना आहे. ही एक संधी आपल्यासमोर उपलब्ध केली आहे आणि म्हणूनच आपण सुवर्णशक्ती ध्यानाला इथे बसलो आहोत. हे जे नारायणी आईचं जे कवच आहे, तिचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्यासमोर पोहोचत राहावे, आपल्याला भरभरून देत राहावं. कारण आई आहे ती, तिला मुलांना भरभरून वाटवायचंच आहे. आणि हे जे संस्कार आपल्यावरती घडत आहेत ना, ते फार 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 महत्त्वाचे आहेत. म्हणून एकत्रितरित्या बसणं आणि छानपैकी रेकी साधनेमध्ये, जशी ती गवळण महाराजांची भक्त होती आणि तिला आतुरता होती ना की आपलं ताजं दही, जे गोड दही लावलं आहे ते महाराजांनी खावं, तशी आपली जी भक्तीची गोड आहे, तो भक्तीतला आपला जो गोडवा आहे, जी साधनेतली शक्ती आहे, ती महाराजांना सेवारूपी देण्याची ओढ तुम्हाला लागली पाहिजे. आणि तेव्हा ती महाराजांपर्यंत पोहोचत आहे याचा विश्वास मनातून सदैव राहिला पाहिजे. आणि मग बघा, तुम्हाला किती छान हलकं वाटेल. आज आपला दिवस अतिशय हलका फूल सुंदर असा राहणार आहे.
त्यामुळे ह्या ऊर्जा तुम्हाला अगदी कापसाप्रमाणे हलक्या राखतील, यामध्ये शंका नाही. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. आपला दिवस रेकी साधनेतून सुरू करायचा आहे. थँक्यू सो मच.